नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम। सध्या यावेळी आम्ही नालासोपाराच्या सातेवली जे दामपाडा गावदेवी मंदिरच्या पाठीमागे परिसरामध्ये उपस्थित आहोत। या ठिकाणी आज तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे काय इकडे स्थानिक जे आदिवासी बंधू आहेत ते उपस्थित आहे। त्यांची काहीतरी तक्रार होती प्रशासनाकडे आणि एक असं भूमाफिया जे त्यांची जागा गेले अनेक वर्षापासून तिकडे राहत आहे, त्यांची जागा तो न सांगताना त्यांनी स्वतःच्या नावावरती करून घेण्याचा काहीतरी प्रयत्न चालू आहे असं त्यांची तक्रार आहे प्रशासनाकडे। आणि त्यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषद बोलवली होती। आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले। त्यांचं म्हणणं होतं की आमची गेले अनेक वर्षापासून आमच्या आई वडिलांची जागा आहे आणि कुठलाही तरी भूमाफिया बिल्डर तो येऊन ते जागा स्वतःची बोलतोय आणि त्यांना त्रास देतोय, मारहाण करतोय। त्यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषद घेतलेली, ते आपण तुम्ही पाहू शकता पूर्ण व्हिडिओमध्ये। त्यांनी काय काय त्यांची जे पण त्रास होता ते सांगितलेलं आहे आणि त्यांचं सांगण्याचं तात्पर्य आहे कारण की हेच जे आदिवासी त्यांच्यावरतीच आज पालघर जिल्हा लोकसभेचा निवडणूक होत आहे आणि हेच आदिवासी आपल्या पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राहत आहे। पण आता वसई विरारमध्ये कुठे ना कुठे आदिवासी लोकांना मदत कुठे होत नाही, त्यासाठी ते आदिवासी कुठे पाठीमागे जात आहे। त्यासाठी आज पत्रकार परिषद बोलवली। बघण्यासारखं असेल का प्रशासन त्यांच्यासाठी कसा उभं राहणार आणि पोलीस सुद्धा त्या आता आलेली त्यांच्याकडनं त्यांनी अर्ज केलेला, त्यासाठी त्यांना उद्या बोलवलं गेलेलं पेलार पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यांचा निर्णय लागणार आहे त्या विषयावरती। पण नेमका बघण्यासारखं असेल का ह्याच्या पुढचा वाटचाली प्रशासन कशी करणार। मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंदन सोनी के साथ, वसई। तुम्ही हकलवलं तर हे पुढे जाणार। काही गोष्टी अशा आहेत त्यांना समजत नाहीत, ज्या प्रांतातल्या आहेत, ज्या तहसीलदारच्या कलेक्टरच्या आहेत, कुठून काय अर्ज आणायचे आहेत त्यांना काही समजत नाहीत। कारण अशिक्षित असल्यामुळे त्यांना पेपरचं काहीच समजत नाही। त्यांच्या पूर्वजांनी कधी जागा घेतलेली, काय घेतली, हे सगळे पेपर आम्ही काढलेले आहेत, ते आमचं चालू आहे। पण आम्हाला विषय असा आहे की ह्या जागेवरती 149 ची नोटीस देऊन सुद्धा तो दिनेश लालजी शाह भाड्याचे गुंड घेऊन ते बघा ते कंटेनर गेल्या न्यूजमध्ये आपण दाखवलेलंच आहे, ते कंटेनर त्याने आणून टाकलेलं तिकडे उचलून। पहिलं त्यांनी तिकडे बाहेर ठेवलं होतं, आज रात्री आणून उचलून ठेवलं आणि नंतर सांगतो की तुम्हीच ठेवलं। मग आम्ही कोटेकर साहेबांच्या ह्याच्यात जाऊन त्या न्यूजवरती ते दाखवलेलं आहे, तुम्ही पाहिजे तर ते न्यूज पर्यंत बघू शकता की ते कंटेनर त्यांनी आणलं। त्याला विचारलं असतं, बोलतो आमचं नाही आहे। मग कोणाचं आहे? कोणी पण कोणाच्या पण जागेत कोणी कंटेनर आणून टाकतो का? आणि त्यांनी का ते आता नंतर तो आत्ता हे काल आणि परवा 2 दिवसामध्ये त्यांनी ते कंटेनर उचलायचे ते असं काय बोलतात त्याला, हेडरला रात्रीचं घेऊन येतो का? रात्रीचं घेऊन येतो? जर तुझी जागा, तू काय बोलतो त्याचं म्हणणं असं आहे की ही जागा त्याची आहे, आम्हाला पण मान्य आहे, त्याची आहे तर तू सिद्ध कर। आमची आहे आम्ही जागेत आमचे शेतकरी बसलेले आहेत ना, ते कोर्टाचा निर्णय नंतर जे पेपर वर्किंग होईल ते होईल। त्याच्यामध्ये त्यांनी काही TLR केलंय, बोलतो 20 वर्षापूर्वी TLR केलंय आणि नंतर 2023 मध्ये त्याचा काही ठराव पास झालाय। ते सगळे पेपर आपल्याकडे आहेत की तो असं बोलतोय की मी 2023 मध्ये असं बोलणं केलं त्यांनी वन समिती ह्याच्यामध्ये कमिटीमध्ये की मी माझे TLR करून हद्द कायम करून घेण्याचा ठराव पास झाला 2023 ला। मग 20 वर्षापूर्वी TLR कसा केला? आणि महाराष्ट्र शासन जर 2001 ला लागलं तर 2004 ला तू जागा कशी खरेदी घेतली? ते आम्हाला त्याच्यावरती वादविवाद काहीच करायचं नाही। आम्हाला मला असं विषय ह्या शेतकऱ्यांची जागा या शेतकऱ्यांना मिळावी यासाठी तुम्ही मला मदत करा। आणि बाकी सगळं तुम्हाला असं वाटतं की याच्यातलं एक जरी जरी करणारी माणसं आहे ती जागेवरती काही पैसे बघा, तुम्हाला वाटतं कंटेनर ठेवायची यांची ताकद आहे का? 1.5-2 लाखाचा कंटेनर ते कुठून आणणार आहेत? यांनी कोणी टाकलेला तो आता यांच्या याच्यामध्ये आहे, यांच्याकडे आहेत का पैसे? तुम्हाला वाटतं यांच्याकडे एवढे पैसे असतील? काहीतरी कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय होतोय म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना बोलवलंय। माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही यांना न्याय मिळवून ऑफ झाले, त्यांचे पूर्वज सगळे झाल्यानंतर यांचे वारससत्ता चढला कुळामध्ये। पहिले मेन मध्ये होते, नंतर कुळामध्ये आले। महाराष्ट्र शासन कसा लागला हा मुद्दा वेगळा आहे, तो आम्ही तिकडे करत आहोत प्रशासनाकडे, कलेक्टरकडे, या प्रांतामध्ये आम्ही ते दावा दाखल केलेला आहे। फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये पण आपण नोटीस दिलेली आहे, आम्हाला अर्ज केलेला आहे की आम्हाला ही आमची जागेची हद्द कायम करण्यासाठी तुमची NOC हवी आहे, पण ती आम्हाला देत नाहीत। यांना दिली आहे की माहित नाही, यांनी बोलतो आम्ही केलेलं आहे, पण यांना कशी NOC मिळाली हद्द कायम करण्याची? अभी आपको तकलीफ कौन दे रहा है? दिनेश लालजी शाह। क्या क्या तकलीफ दे रहा है आपको? बहुत मतलब इनको रात्रि के बाउंसर